गोष्टी छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी, गोष्टी आनंदासाठी, गोष्टी आनंदासाठी. आनंदाने समृद्ध व्हा, जाऊया गोष्टींच्या गावा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मन चंगा तो कठोती में गंगा. उत्तरेकडे रविदास नावाचे संत होऊन गेले. त्यांनाच आपण संत रोहिदास या नावाने ओळखतो. आज त्यांचीच कथा आपण पाहणार आहोत. संत रोहिदास हे जन्माने आणि व्यवसायाने चर्मकार होते. चामड्याच्या वस्तू शिवणं हा त्यांचा व्यवसाय होता. एकदा एक विद्वान पंडित गंगास्नानाला निघाले होते. वाटेत त्यांचं चप्पल तुटलं. ते दुरुस्त करण्यासाठी ते रोहिदासांच्या दुकानाजवळ आले. दुरूनच त्याने ते चप्पल रोहिदासांकडे भिरकावलं आणि त्यांना तो स्पर्श नको होता, अस्पृश्य, आणि रोहिदासांनी ते चप्पल दुरुस्त करून त्यांना परत दिलं. ते निघाले. तेवढ्यात रोहिदासांनी त्यांना सांगितलं, एवी तेवी तुम्ही गंगा स्नान करून पुण्य मिळवणारच आहात, तर माझे मजुरीचे 2 पैसे तुम्ही गंगा मैयाला रोहिदासाने दिलेत असं सांगून अर्पण करा. पंडित म्हणाले ठीक आहे. ते घाटावर गेले. स्नान संध्या उरकली आणि ते निघायच्या पूर्वी त्यांच्या लक्षात आलं की रोहिदासांनी दिलेले 2 पैसे आपल्याला गंगा मैयाला अर्पण करायचे. त्याप्रमाणे त्यांनी ते रोहिदासाने दिले आहेत असं सांगून गंगा मैयाला अर्पण केले. ते आता निघणार. एवढ्यात गोड आवाज त्यांच्या कानावर आला, अहो थांबा, माझ्या रोहिदासालाही भेट द्या. त्यांनी मागे वळून पाहिलं तर गंगेमधनं एक सुंदर हात वर आलेला होता आणि त्या हातात स्वर्गीय सुवर्ण कंकण होतं. विद्वान पुढे गेले आणि त्यांनी ते कंकण हातात घेतलं आणि ते पाहत असताना हात मात्र अदृश्य झालेला होता. ते रस्त्याला लागले. कंकणावरनं त्यांची दृष्टी ढळेना. इतकं ते सुंदर कंकण कोणाला द्यावं, काय करावं असे विचार त्यांच्या मनात आले. समजा आपण हे कंकण रोहिदासाला दिलंच नाही तर त्याला काय कळणार आहे. आपण असं करावं, हे कंकण राजाला द्यावं आणि राजाची मर्जी संपादन करावी असा विचार येतात थेट ते राजवाड्यात गेले. राजदरबार भरलेला होता. सर्व मंत्र्यांच्या समक्ष त्यांनी ते कंकण राजाला अर्पण केलं. जी स्थिती त्यांची तीच राजाची झाली. राजाची दृष्टी त्या कंकणावरनं हलेना. सर्व विद्वान पंडित बसलेले सभेमधले लोक त्या कंकणाकडे पाहत राहिले. राजाला ते कंकण आपल्या राणीला देऊन तिची मर्जी संपादन करावी असं वाटलं. म्हणून ते कंकण घेऊन राजा राणीकडे गेला. राणीला ते पाहताच आवडलं. अरे वा! पण स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे तिने त्याच्याबरोबरीचं दुसरं कंकण मागितलं. आता राजाकडे दुसरं कंकण नव्हतं. ती तर हट्ट धरून बसली. आता स्त्री हट्ट पुरवायचा म्हणून राजाने आपल्या राज्यातल्या सगळ्या सुनारांना बोलवलं. ते कंकण दाखवलं आणि मला असंच दुसरं कंकण बनवून द्या असं सांगितलं. सगळ्या सुनारांनी एकमते असं कंकण आम्ही बनवू शकत नाही असं सांगितलं. आता राजापुढे प्रश्न आला, राणीचा हट्ट कसा पूर्ण करायचा. तेव्हा एका राजदरबारातल्या माणसाने त्यांना सुचवलं, अहो त्यात काय, ज्या पंडिताने तुम्हाला हे सुवर्ण कंकण दिलं त्याच्याकडे दुसरं असणारच, ते त्याच्याकडनं मागून घ्या. राजाने पंडिताला बोलवलं आणि दुसरं कंकण मागितलं. पंडित म्हणाले, माझ्याकडे दुसरं कंकण नाही आहे, हे एकच होतं. राजा म्हणाला, असं कसं होईल, दुसरं असायलाच पाहिजे. पंडिताने थोडा विचार केला आणि राजाकडे थोडासा वेळ मागितला आणि ते घरी यायला निघाले. रस्त्यात विचार करत करत ते घरी पोहोचले. त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्यांच्या पत्नीने विचारलं, झालं काय. मग त्यांनी घडलेली सगळी हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. पत्नी म्हणाली, ह्याच्यावर एकच उपाय, तो म्हणजे आता रोहिदासाला शरण जाणं. त्याप्रमाणे पंडित आपल्या घरामधनं निघाले. ते थेट रोहिदासांच्या दुकानात गेले. आता दुकानात गेल्यावर ते ह्या वेळेला लांब उभे न राहता अगदी रोहिदासांच्या बाजूला बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. तेव्हा रोहिदासांनी त्यांना सांगितलं, अहो तुम्ही मला अगदी खेटूनच बसलात की. तेव्हा पंडितांनी मान खाली घातली आणि गंगा मैयाने दिलेल्या कंकणापासून सगळी घडलेली हकीकत रोहिदासांना सांगितली आणि नम्रपणे म्हणाले, आता तुम्हीच मला या संकटामधनं वाचवू शकता. तेव्हा रोहिदास म्हणाले, ठीक आहे. त्यांनी आपल्या दुकानामध्ये असलेलं एक छोटंसं मडकं घेतलं
पाण्याने भरून त्याच्यावर हात ठेवले, गंगा मैयाची प्रार्थना केली आणि तसंच कंकण मागितलं. आणि काय आश्चर्य, त्या पाण्यामध्ये तसंच कंकण एक तरंगायला लागलं. ते कंकण रोहिदासाने घेतलं आणि पंडितांना दिलं. पंडितांनी ते राजाला दिलं. सगळं काही ठीक झालं. पण ह्याच्यातनं झालं काय? पंडितांची रोहिदासांच्या भक्तीबद्दलची निष्ठा वाढली. ते त्यांच्या चरणी लागले. तात्पर्य, मन शुद्ध असेल तर देव प्रसन्न होतो आणि भेदभाव आपल्याला देवापासून दूर नेतात. मन चंगा तो कठौती में गंगा. बाह्य शुद्धीपेक्षा मनाची शुद्धी महत्त्वाची. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन गोष्टीसह. जाऊया गोष्टींच्या गावा.